साखर न वापरता फक्त 2च वस्तूपासून तयार होणारी ही मिठाई जर तुम्ही एकदा खाल्ली ना तर ती तुमची फेवरेटच होऊन जाईल। तर बघा, हिला बनवायसाठी सगळ्यात पहिला आपल्याला दूध गरम करून घ्यायचंय। आता मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ज्याला मी एका कढईमध्ये टाकलं, त्याला फुल गॅस करून त्याला चांगलं उकळून घेतलं। आता आपल्याला दुधाला एवढं उकळू घ्यायचंय ना की ते पहिल्यापेक्षा थोडंसं कम झालं पाहिजे। मग जेव्हा तुम्हाला वाटेल ना की तुमचं दूध पहिल्यापेक्षा थोडंसं कम झालं आहे तर मग लगेच त्याच्यात 1 वाटी गूळ टाकून द्यायचा आणि मग त्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, त्याला अजून थोडंसं उकळून द्यायचं। हे चांगलं असं उकळलं का मग दूध फाटून जातं, त्याचे असे दाणे दाणे होते। असे दाणे झाले का मग लगेच त्याच्यात 1 चमच तूप टाकायचं, त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। मग त्याला थोड्या वेळ असंच हलवून शिजून घेत राहायचं। ते चांगलं असं शिजलं का मग लगेच गॅस बंद करायचा। आता त्याला थोडंसं थंड होतो लगेच एक भांड घ्यायचं, त्यामध्ये पेपर टाकायचं आणि त्यावर थोडंसं तेल टाकून ते सगळीकडून पांगून घ्यायचं। सगळीकडून तेल लावायचं झालं का मग लगेच हे मिश्रण त्याच्यात टाकून घ्यायचं, त्याला असं चांगलं सेट करून घ्यायचं। आता त्याच्यावर झाकण ठेवायचं, त्याला 4-5 तास फ्रीज मध्ये सेट ठेवायसाठी ठेवून द्यायचं। मग 4-5 तासानंतर तुम्ही याचं झाकण खोलून पाहिलं ना तर आपली मिठाई बनवून तयार होईल। आता लगेच तिला असं चाकूने कापून घ्यायचं, तिचे पीस वाढून घ्यायचे। ही मिठाई ना बनवायला पण खूप सोपी आहे आणि खायला पण खूपच हेल्दी आहे, म्हणून तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका।